मित्रांनो, आज ऐकूया स्त्रीचं अस्तित्व किती महत्त्वाचं, म्हणजे पत्नी नावाची जिवंत देवी. बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे. बायको जर नसेलच तर राजवाडा पण सुना आहे. बायकोला नाव ठेवणं हा खरंच गंभीर गुन्हा आहे. खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पानही हलत नाही. खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पानही हलत नाही. घरातलं कोणतं सुख बायकोशिवाय फुलत नाही. नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहेच काय? अहो, नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहेच काय? तुलना जर केली तर सांगा, तुम्हाला येतच काय? स्वच्छ सुंदर पवित्र घर बायकोमुळेच असतं. स्वच्छ सुंदर पवित्र घर बायकोमुळेच असतं. नवरा नावाचं विचित्र माणूस तिलाच हसत असतं. वय कमी असून सुद्धा बायको समजूतदार असते. वय कमी असून सुद्धा बायको समजदार असते. बायकोपेक्षा नवऱ्याचं वय म्हणूनच जास्त असते. तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते. तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते. कुटुंबाच्या कल्याणासाठी दिवस रात्र धावते. चिडत असेल अधूनमधून सहनशीलता संपल्यावर. चिडत असेल अधूनमधून सहनशीलता संपल्यावर. तुम्ही सांगा काय होणार 24 तास जुंपल्यावर? बायकोची टिंगल करून फिदी फिदी हसू नका. बायकोची टिंगल करून फिदी फिदी हसू नका. तिच्या यादीत मूर्खस्थानी नंबर 1 वर बसू नका. बायको म्हणजे अंगणातल्या प्राजक्ताचा सडा. बायको म्हणजे अंगणातला प्राजक्ताचा सडा. बायको म्हणजे पवित्र असा अमृताचा घडा. बायको म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य घरातलं. बायको म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य घरातलं देवासाठी गायलेलं भजन गोड सुरातलं. नवरोजी बायकोकडे माणूस म्हणून पहा. अहो, नवरोजी बायकोकडे माणूस म्हणून पहा. तिचं मन जपण्यासाठी थोडं का सणा शांत राहा. कधीतरी कौतुकाचे 2 शब्द बोलावे. कधीतरी कौतुकाचे 2 शब्द बोलावे. तिच्या वाट्याचे एखादं काम तरी आनंदाने झेलावे. घरासाठी झटणाऱ्या सर्व गृहिणींना मनापासून समर्पित.